हिंगावमध्ये वसमतवरून एक सराफा जवळपास 3 kg चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता. संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते. त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेलं आहे आणि 100% मुद्देमाल रिकवर केलेला आहे. सर, या आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर एक काही गुन्हे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाईम आहे. तर नेमका काय उद्देश होता? ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण घडवलेलं होतं. पेट्रोलिंगसाठी आता चोरीची जी घटनांमध्ये थोडी फार वाढ होत आहे. त्याच्यासाठी अँटी थेफ्ट काही पेट्रोलिंग स्पॉट्स तयार करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये हेडक्वार्टर्सचे काही अधिकारी कर्मचारी जे महत्त्वाचे ठिकाण आहेत शहरामध्ये प्लस इतवारा आणि अर्धापूर या एरियामध्ये दुपारनंतर आणि रात्रीनंतर आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग करतील. ATMच्या ठिकाणी, बँकच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चोरीची घटना होत आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील आणि आम्हाला रिपोर्ट करतील. एक आहे की ISIच्या शाखाखाली तो बरेच लोकांना महाराष्ट्रामध्ये कॉन्टॅक्ट करतो आहे आणि कॉन्टॅक्ट करताना तो खास करून क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा क्रिमिनल सारखे वागणणारे सोशल मीडियावर जे पोरे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट करून इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया व्हॉट्सॲप किंवा अदर ॲप्सवर कॉन्टॅक्ट करून त्यांना पैसे ऑफर करून आणि अदर प्रलोभन देऊन त्यांच्याकडून क्राईम घडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याच्यामध्ये असं आव्हान आहे की जर कोणालाही कुठल्याही फॉरेन नंबरवरून कॉल आला किंवा मेसेज आला की त्याच्यामध्ये कुठलाही रिस्पॉन्स द्यायचा नाही, कारण हा खूपच सिरियस क्राईम आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची फॅमिली सगळे गुंतवून जाणार. इमिडिएटली पोलिसांना इन्फॉर्म करावी. अशी एक गँग चालू आहे जे व्हर्च्युअल नंबर घेऊन लोकांना कॉन्टॅक्ट करत आहे, खास करून इंस्टाग्रामवर. बोला सरजी. आज मी सराफा असोसिएशन अध्यक्ष या नात्याने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे आभार मानतो. मित्रांनो, येत्या 48 तासात आमच्या एका व्यापाऱ्याची जवळपास 3 किलो चांदीच्या दागिन्याची बॅग चोरी गेली होती. त्यात मिलिंद सोनकांबळे, LCB भोसले साहेब या सर्वांना अतिशय शीघ्र तपास करून तो तपास उघडकीस आणला. मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला एवढी विनंती करतो की आज नांदेड शहराची वस्ती वाढलेली आहे, वर्दळ वाढलेली आहे. नांदेड शहरात CCTV कॅमेरे फार आवश्यक आहेत, जेणेकरून गुन्हेगारीला आळा पडेल. त्याकरता मी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी साहेब आणि मनपा आयुक्तांना विनंती करतो की नांदेड शहरात ताबडतोब जे पूर्वी होते CCTV कॅमेरे अवश्य लावावेत. जी 48 तासात ते रिकव्हरी केली त्याबद्दल मी सराफा असोसिएशन अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो. व्यापाऱ्यांना थोडक्यात आव्हान काय? तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे की जे व्यापारी असतील त्यांच्याकडे जास्त असेल तर त्यांना प्रवास करू नये, रस्त्यात थांबू नये असं सांगण्यात. यापूर्वी देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्हाला सूचना दिल्या होत्या. बँकेत जरी जायचं असेल, बँकेत रक्कम जरी भरायची असेल, कोणा तुमच्या जास्त रक्कम असेल की आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देऊ. आम्ही हे बिलकुल वापरू. धन्यवाद.